बांधकाम पण झालेला होता, कंप्लीट होत आलाय. त्यामुळे भावाने सकाळी सकाळी मोटर वगैरे चालू करून पसकालास घराला पाणी वगैरे मारावं लागतं ना. पाणी वगैरे व्यवस्थित. भाऊ बघा बांधकाम वगैरे कंप्लीट झालंय. निघालो आपापल्या ड्युटीवर सकाळ सकाळी. थंडगार वातावरण. हे बघा माकणी या गावाची यात्रा आहे बरं 2 दिवसामध्ये. आणि कसं आहे, यात्रा जवळ आली तर ह्या मंदिराच्या परिसरातील साफसफाई केली जाते. असं करू नका ना राव. हे बघा गाडी इकडं तिकडं काय. हळू 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 आलो एकदा गावामध्ये. बघा पब्लिक काय लोक जमतात या गावामध्ये खास. आणि कसं आहे गाव थोडंसं तेवढं काय नाही, पण थोडंसं आउटसाईडला असल्यामुळे इकडं ऑटो वगैरे काही येत नाही. फक्त एक बस येते दिवसातून 3 वेळेस. शाळेतले पोरं बघा, लोक, यांना सर्वांना जाण्यासाठी एकच पर्याय आहे की महामंडळाची बस. अवघड आहे बघा पब्लिक काय लोक इथं. बस एक पण लोक बघा. दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी बघा जांब, पसकाला जांब वगैरे खात फिरत होतो शेतात. बघा जांब इकडून तिकडे फिरत खास झोपण्यासाठी धडपडत असलेला माझा मित्र. जेवणाच्या ठिकाणी बघा काय वातावरण आहे. झाडं झुडपं सगळीकडे एकदम थंडगार सावली. आणि डॉगी. या गावामध्ये एक टाकी आहे, पाण्याची टाकी. 1,65,000 लिटरची टाकी आहे. टोटल 36 गावाला पाणी पुरवते ही टाकी. अजबच आहे बघा किती मोठी टाकी आहे. थोडंसं पुढं आलं तर बघा ट्रॅक्टरचं टायर पंक्चर झालं होतं काही गिरावं. असल्या खराब रस्त्यामध्ये असं खोळंबा झाल्यावर लय अवघड आहे ड्रायव्हर्सना. आणि मुलं बघा पोलीस भरतीची तयारी. माझ्यासारखंच मी पण पोलीस भरतीचीच तयारी करतोय. आणि हे बघा कसल्या जागेवर तयारी करतात राहुल पोरं. गाव कुठं आहे आणि हे ग्राउंड कुठं आहे. कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर. वापस निघत असताना आमच्या गावाच्या जवळ माकणी एक गाव आहे. त्या गावात डॅम काय नजारा आहे संध्याकाळचा राव बघा एक नंबर. थोडंसं पुढं आलं तर त्या डॅमच्या जवळ भरपूर झाडी आहेत. आणि असं म्हणतात ना, डॅमच्या जवळ झाडी असली की त्या झाडांच्या मुळामुळं तिथलं जे माती वगैरे लावलेली असते ती ओली होत नाही. ओली पण ट्रॅफिक पोलीस बघितलास का कधी? अरे हा हारनं बी दिलं हाल्या काय बी म्हणलं तरी निघत नाही ती. असताना माकणी या गावातूनच आलो. आणि बघा भरपूर कसली तयारी आहे यात्रेनिमित्त. बघा सगळे सेट वगैरे लावण्यात आलाय. आता यायचं आहे या यात्रेला बरं का.